खरी निघू शकते, कारण तितक्या आतल्या गाठीचा तो हाई अलिबाबा. कारण ज्या शरद पवार साहेबांनी त्याला मोठं केलं तो पक्ष मोडला त्यांनी. ज्या शरद पवार साहेबांनी त्याच्या म्हणण्यावरती मराठ्यांचं आरक्षण त्यांना दिलं, त्यांचा सुद्धा आमचं तर जाऊ द्या हो, आम्ही आमचं तर मिळूच, पण ज्या माणसानं दिलं शरद पवार साहेबांनी त्यांना, त्यांचा तरी उपकार त्यांनी ठेवायला पाहिजे होता, त्यांचा नाही ठेवला. ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मोठं केलं त्या माणसाला, बाळासाहेब ठाकरे साहेबांना, त्या शिवसेना प्रमुखाला जेलमध्ये पाठवणारा एकमेव नासका आणि नालायक माणूस असेल तर छगन भुजबळ. ज्यांनी मोठं केलं त्याला सुद्धा खड्ड्यात घातलं. आज अजित पवारांनी त्यांना मोठं केलं. आज अजित पवारांविषयी सुद्धा प्रचंड मोठं षडयंत्र तयार करायला लागलाय. नसता परळीचं घराणं शक्यतो त्यांच्या विरोधात बोलत नव्हतं. परळीचं घराणं अजित पवारांच्या विरोधात बोलत नव्हतं, कारण परळीचं अर्ध घराणं संपलं होतं. पवारांमुळं अर्ध मुंडेंचं घराणं, परळीचं घराणं मोठं झालं. ते सुद्धा या छगन भुजबळच्या षडयंत्रात सहभागी झालेत संपवण्याच्या त्यांना. कारण यांना ज्यावेळेस कोणी मदतीचा हात देत नव्हतं त्यावेळेस त्यांनी दिला. आता ह्या अलिबाबानं अजित पवारनी मोठं करून सुद्धा आज अजित पवार संपवण्याचा घाट यांनी 2-3 जणांनी मिळून आता आतून सुरू केला आहे. आणि बदला पण असा घ्यायचा की पूर्वी परळीचं पण आतून म्हणणं आहे, हे छगन भुजबळनी सांगितलं जाऊन त्यांना की आमची सुद्धा तुमच्यासारखीच दशा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा केली होती बुवा. एक दिवस देवेंद्र फडणवीस, आता हिरलंही खरं आहे बरं का, पण आता हे लोकांत चर्चा आहे मला माहित. एक दिवस देवेंद्र फडणवीस आमची बॅग ओढीत होता. त्या फडणवीसच्या हाताखाली आता आम्हाला आमची ही दशा, मग ओबीसीनं आतून एक मोठं स्ट्रक्चर तयार करायचं का न कळता. म्हणजे इतका मोठा गेम प्लॅन षडयंत्राचा यांनी तयार केला अशी लोकांत चर्चा. पण यांना माहीतच नाही. तू आत्तापर्यंत छगन भुजबळ शरद पवार साहेबाच्या डोक्यात दगड घातला झोपीत, तू शिवसेना प्रमुखांच्या डोक्यात दगड घातला झोपीत, तू अजितदादाच्या डोक्यात घातला, आता फडणवीस साहेबाच्या घालणार. पण त्यो देवेंद्र फडणवीस त्यो इतकी लांब गांडीत खोटा घालीन ना, तर खोटाच उपसायचा नाही थोडा. फारच विश्वास आहे. आणखीन थोडं दिवसांनी सांगा ना अनुभव काय.